झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच आता त्यांच्या आमदारकीवर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एबी फॉर्मवरील सहीमुळे हा नवा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वादामागे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले एक पत्र आणि एबी फॉर्मवरील माहिती जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे। गेल्या एप्रिल 29 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले होते। या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही। सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीच्या या पत्रात पक्षाकडून करण्यात येत असलेला हा पत्रव्यवहार अंतिम समजण्यात यावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। या पत्राच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच एप्रिल 30 रोजी झिशान सिद्दीकी यांनी एक एबी फॉर्म जोडला। त्यावर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी आहे। निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार जर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्षपदावर अधिकृत नसतील तर त्यांनी एबी फॉर्म वर केलेली स्वाक्षरी तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरू शकते। अशा परिस्थितीत झिशान सिद्दीकी यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार मानण्यात कायदेशीर अडचणी येतील। त्यामुळे पर्यायाने त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते अशी शक्यता कायदेतज्ञांकडून वर्तवली जात आहे।